नमस्कार. नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता याची सर्व शेतकरी वाट पाहत आहेत. त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? आता सध्या शेतकऱ्यांना 9वा व 10वा हप्त्याचं कधी वितरण होईल? कशाप्रकारे पैसे येतील? कोणते शेतकरी पात्र असतील? कोणते शेतकरी अपात्र होतील? आणि यामध्ये शेतकऱ्यांना कोणती कामे करायची आहेत? तसेच आत्ताच नुकतंच पार पडलेलं जे पावसाळी अधिवेशन आहे, त्यामध्ये नमो शेतकरीच्या हप्त्यांसाठी काही तरतूद झालेली आहे का सरकारकडून? या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरीचे 2 हप्ते पेंडिंग आहेत, 9वा व 10वा. आणि शेतकरी खूप दिवसांपासून ह्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता ऑलरेडी 9व्या हप्त्याचा कालावधी तर कधीच संपला होता, 10व्याचाही संपला. तसंच आता 11व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे. मग नेमका 9वा आणि 10वा हप्ता एकत्र येणार का? 2 हप्ते एकत्र येणार का? आणि हे कोणत्या शेतकऱ्यांना येणार आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी काय कामे करावी लागतील? सगळ्यात पहिले तर जे शेतकरी ज्यांची आता ई-के-वाय-सी संदर्भात बऱ्याच माध्यमातून सांगितलं जात आहे, की परत एकदा शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी करायची आहे. तर ही सर्व शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी करायची आहे का? या संदर्भात थोडं आधी स्पष्टीकरण देते. सर्व शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही, सर्वात पहिलं तर, ठीक आहे. ज्या शेतकऱ्यांना पी-एम किसानचा हप्ता येतो किंवा ज्या शेतकऱ्यांना आधीचे नमो शेतकरीचे हप्ते आलेले आहेत, अशा शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करणं परत आवश्यक नाही. परंतु जे शेतकरी आत्ता ज्यांना असं वाटत असेल, की आपण अपात्र झालोय का? किंवा एखाद्याचे अपात्रतेच्या लिस्टमध्ये नाव जरी आले असेल, तरी त्याच्यामध्ये के-वाय-सी पेंडिंग असल्यामुळे देखील ते शेतकरी अपात्र झालेले आहेत. हे सर्वांनी लक्षात घेणं जरुरी आहे. त्यामुळे ज्यांना आधीचे हप्ते आलेले आहेत आणि ज्यांना पी-एम किसानचा हप्ता आलेला आहे, अशा शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी करणं आवश्यक नाही. परंतु ज्यांना आत्ता काही मागचे हप्ते आलेले नाहीत आणि पी-एम किसानचा हप्ता आलेला आहे, पण नमोचा हप्ता आलेला नसेल किंवा कोणताही एक हप्ता आलेला आहे, तर त्यांनी ई-के-वाय-सी परत करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये कामे कोणकोणती करायची आहेत शेतकऱ्यांनी? ज्यांचं आधार सीडिंग, लँड सीडिंग ज्यांचं नो असेल त्यांनी येस करून घ्यायचं आहे आणि आधार तुमच्या बँक खात्याशी जे लिंक आहे, तुमचं बँक खातं आधारशी, त्याचा प्रॉपर नंबर, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तोच आहे का, ज्याच्यावरती तुमची के-वाय-सी झालेली आहे, तो तपासायचा आहे. आणि ही सर्व कामं झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडनं कोणत्याही प्रकारे आता ह्याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स दिलेले होते आत्तापर्यंत, ई-के-वाय-सीचे म्हणा किंवा काही म्हणा, त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणता हप्ता आला नसेल, मधलाच कोणता एखादा हप्ता आला नसेल आणि आधीचे हप्ते आलेत, तर राहिलेले जे हप्ते आहेत ते देखील हप्ते एकत्र येण्यासाठीही ई-के-वाय-सी करणं जरुरी आहे. तसेच पावसाळी अधिवेशनामध्ये 8वा आणि 9वा हप्ता हप्ता तर येणार आहे, परंतु तो कधीपर्यंत येईल अशी कुठलीही तरतूद यांनी सांगितलेली नाही किंवा कुठलाही निधी यांनी आतापर्यंत मंजूर केलेला नाही. त्यासाठी तर सरकारला सगळ्यात पहिलं विनंती करू इच्छिते, की लवकरात लवकर म्हणजे ज्या हप्त्यांचा कालावधी निघून गेलाय, ते हप्ते तिथून पुढे कालावधी निघून गेल्यानंतरच्या 15 दिवस वगैरे लेट ठीक आहे. पण एवढे म्हणजे कित्येक महिने लेट करून तुम्ही फक्त शेतकऱ्यांना ₹2,000 देताय हप्ता. त्याच्यातही जर एवढं लेट होत असेल ते ₹2,000 मिळण्यासाठी देखील, तर यामध्ये शेतकऱ्यांचं याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने किंवा शेतकऱ्यांसाठी सरकारला विनंती करू इच्छिते, की होईल तेवढ्या लवकरात लवकर राहिलेले पेंडिंग जेवढे हप्ते आहेत ते वितरित करावेत आणि होतील तेवढे शेतकऱ्यांना आधी सांगितलं जावं, की याच्यामध्ये तुमचं कोणतं काम पेंडिंग आहे, ज्याच्यामुळे तुमचा हा हप्ता रखडला जाऊ शकतो. आता जशा कॉमन गोष्टी आहेत, जशा लँड सीडिंगचे वगैरे किंवा आधारचे किंवा बँक खात्याचे, ह्या सर्व गोष्टी आपण नेहमी नमूद करत आलोय आणि बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून त्या तुम्हाला दिसतात. परंतु कोणती जर अशी बाब असेल ज्याच्यामुळे शेतकरी अपात्र होत असेल, ते त्याला हप्ता नाही आल्यानंतर समजणं योग्य नाही. जसं की उद्या परवा जर हप्ता आला आणि त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी समजलं एखाद्या शेतकऱ्याला, की हा हप्ता आपल्याला का नाही आला, तर ते योग्य नाही. त्यामुळे सरकारला एवढीच विनंती आहे, काही बाबींमध्ये स्पष्टीकरण द्यावं सरकारने शेतकऱ्यांना, की तुमच्या ह्या गोष्टी ओके असणं जरुरी आहे आणि हे हप्ता वितरण करण्याच्या पूर्वीच सांगा, म्हणजे जेणेकरून त्या शेतकऱ्यांना आत्ता पावसाळा सुरू आहे सध्या, पेरणीचे कामं ज्यांचे झालेत किंवा ज्यांचे बाकी आहेत, कुणाकडे लेट पाऊस पडला असेल तर, अशा सर्व शेतकऱ्यांना याची मदत होईल थोडीफार तरी पैशांची. त्यामुळं जी काही कामं पेंडिंग असतील शेतकऱ्यांकडून अपेक्षित असेल करणं हप्ता येण्यासाठी, ते कामं शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणत्याही एखाद्या माध्यमातून नक्की सर्वांना सांगावेत. आम्ही ते शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवू, ज्यांच्यापर्यंत आले नाहीत त्यांनाही. आणि आतापर्यंत नमो शेतकरीच्या 9व्या व 10व्या हप्त्याचा कालावधी
कधीपर्यंत हप्ता येईल ह्याचा कालावधी त्यांनी एक्झॅक्ट तारीख तर नाही सांगितलेली, परंतु या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत हे दोन्ही हप्ते वितरित होणार आहेत. या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आता चर्चा सुरू आहे. कारण कालावधी संपूनही बराच कालावधी झालेला आहे. त्यामुळे हे दोन्ही हप्ते एकत्र येण्यासाठी 20 तारखेपर्यंतचा जो काही कालावधी दिलेला आहे, त्यात असं म्हणतात की 20 तारखेच्या आधीपर्यंतही हप्ते येऊ शकतात. सर्व शेतकऱ्यांनी 20 तारखेच्या आधी परत एकदा आपल्या सर्व कामं ओके आहेत का, हे एकदा तपासून घ्या. ज्यांना कुणाला ई-के-वाय-सी करणं बाकी असेल त्यांनी ई-के-वाय-सी देखील करून घ्या. नमो शेतकरी संदर्भात किंवा पीक विम्यासंदर्भात किंवा पी-एम किसान संदर्भात कोणत्याही संदर्भात जर काही कुठलाही प्रश्न असेल, कुठलंही काही तुमचं पेंडिंग असेल किंवा काही कारणाने तुम्हाला पैसे येत नसेल आणि तुम्हाला ते समजत नसेल की नेमकं कशामुळे पैसे येत नाहीयेत, कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण त्यावर देखील काय-काय कारणं असू शकतात ज्याच्यामुळे तुम्हाला कोणता हप्ता येत नाही, या संदर्भात देखील व्हिडिओ बनवूयात. तसेच आपल्याला पुढील व्हिडिओजमध्ये कर्जमाफी संदर्भात देखील जे काही अपडेट्स आहेत ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. धन्यवाद.